मी आत्ताची बातमी ऐकली। मी काल परवा इथे नागपूरला राज ठाकरे आले, त्यांना कोणी प्रश्न विचारला नाही का विदर्भाविषयी तुमची काय संकल्पना आहे, विदर्भाविषयी तुमची काय विचार आहे। तर कोणताही वार्ताहर लोकांनी त्यांना तो प्रश्न विचारला नाही। परंतु याच्या पहिले विचारला होता, 1-2 वर्षा पहिले जेव्हा राज ठाकरे आले होते त्यांनी म्हणलं की इथं इच्छाशक्ती नाही म्हणते जनतेची, इथल्या विदर्भाच्या लोकांना म्हणजे विदर्भाची जरूरत नाही आहे, त्यांना अखंड महाराष्ट्र पाहिजे। माझं त्या राज ठाकरेला बोलणं आहे का बापू राज ठाकरे हे तुमची आता तिथंच पकवा खिचडी, त्या मुंबईपर्यंत तुम्ही आता सीमित आहे। तुमचे जे उरलं सुरलं एक आमदार आहे ते बी आता यावेळी येणार नाही। राज ठाकरे याद राखा, तुमच्या त्या विदर्भामध्ये आता एक पत्ता बी येणार नाही। तुम्ही जे आता कितीतरी उभे करू, तुमचा एकही आमदार येणार नाही आता, याद ठेवा। ना तुम्ही आपल्या घरी लक्ष द्या, तुमच्या घरी जे 2 पार्टी आहेत त्यांच्यात लक्ष द्या। हे मागे आपले उद्धव ठाकरे, हे शरद पवार, हे लोक आमच्या तुच्छ समजून राहिले आमच्या विदर्भातील लोकांना, आमच्या विदर्भाच्या नेत्यांना ते हिजडे समजत आहे। त्या सर्वांना माझं चॅलेंज आहे का आता येत्या दिवसामध्ये तुम्हाला आता विदर्भाचा हिरो दिसणार आहे, आता विदर्भाचा माणूस दिसणार आहे, मोठा बाबाराव मस्के, शिवा मस्के, हे आता तुम्हाला उत्तरावर उत्तर देणार आहे। तुमच्या बापाला भेटणारा माणूस नाही मी, आता पूर्ण महाराष्ट्र नेत्यांना चॅलेंज आहे का तुमच्या बापाला मी भेटणार नाही। आता विदर्भाला घेऊन दाखवणार तुमच्या इथून मी, आता विदर्भाला कोणी रोखणार नाही। आता मोदी सरकारला विदर्भ द्याच लागेल एका वर्षात, 1 वर्षामध्ये 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मी विदर्भ तुम्हाला घेऊन दाखवतो। तयार आहात तुम्ही नाही घेण्यासाठी? मी तुमच्याकडून घेऊन दाखवतो का नाही? पूर्ण जनता 2.5 कोटी जनता माझ्या मुठीमध्ये आली तर तुमच्यासारखे 1000 नेते उभे झाले तरी मी तुमच्या पोटातून फाडून गेली विदर्भ आता।